नमस्कार शेतकरी बांधवांनो, जिंबोटे पाठीमागे तुम्ही फ्लावर पीक बघताय तर या फ्लावर पिकामध्ये महत्त्वाचा जो येणारा घाण्या रोग असेल तर आपल्याला काय फवारणी करणं गरजेचं आहे। कारण काल झालेल्या पावसामुळे आपल्या शेतामध्ये पाणी साठलं असेल तर त्याच्यात या ठिकाणी घाण्या रोग येऊ शकतो। तर कुठली फवारणी करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या फ्लावर पीक याच्यावरती घाण्या रोग येणार नाही। त्यासाठी निश्चितच आपल्याला या ठिकाणी फवारणी करत असताना महत्त्वाचं जे बुरशीनाशक आहे ते वापरणं गरजेचं आहे। तर कोणतं वापरणं गरजेचं त्यासाठी निश्चितच आपल्या चॅनलला पहिलं फॉलो करा आणि निश्चितच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। तर काय करणं गरजेचं आहे, पहिली फवारणी असेल तर निश्चित या ठिकाणी थायपुरॉन मिथाइल अर्थात रोको या ठिकाणी जाणं गरजेचं आहे। साधारणपणे 2 ते 2.5 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे जाणे। त्याचबरोबर स्टेप्टो एक साधारणपणे 50 लिटर पाण्यासाठी या ठिकाणी 6 ग्रामचे जे पॅकेट आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे। त्याचबरोबर आळीचा प्रादुर्भाव जाणवेल तर आळीसाठी या ठिकाणी आपल्याला प्लॅथोरा या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये वापरायचे। त्याचबरोबर पावसाळ्याचे दिवस असतील किंवा हीट तयार झाली पाहिजे, थोडंसं पाकुळीची अवस्था असेल तर त्या ठिकाणी फॅन्डाल प्लस या ठिकाणी वापरून घ्यायचे। या पद्धतीमध्ये कीटकनाशक बुरशीनाशक झालं। त्याचबरोबर गड्डा अवस्था असेल, गड्डा चांगल्या पद्धतीने निघाला पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम बोरॉन मार्केटमध्ये 2 in 1 मध्ये पण आहे, एकत्र मधलं पण आहे, ते अमिनो ॲसिड बेसमध्ये पण आहे। अर्थात या ठिकाणी जे अमिनो ॲसिड बेसमध्ये आहे ज्याचे रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळतात तर ZNB इसेन्स म्हणून आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचे। त्याचबरोबर फ्लावरला केसाळपणा जे तुरे येऊ नये म्हणतो आपण, त्याला फ्लावरला जेव्हा आपण बुंदी म्हणतो किंवा दाणे दाणे येऊ नये म्हणून त्यासाठी अमोनियम मॉलिब्डेनम ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे। त्याचबरोबर महत्त्वाचं आहे ते स्टिकर असेल ते आपल्याला वापरायचं आहे। हे जे 4 ते 5 शेड्यूल आहे हे आपल्याला कंपल्सरी या ठिकाणी वापरून घ्या। निश्चितच त्याचा फायदा आपल्याला 100% होणार आहे। निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।